तुझ्या 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 रूपाचं चांदन. मी आलो जरा दत्ता भाऊला बघून, नाही म्हणजे मगाशी नीट बघताना आलं. चला अण्णा, येतो आम्ही बी. ना म्हणजे काही लागलंच तर एकदम हक्कानं हाक मारा या भवानीला. तुझी बी लय मदत झाली. आपापसातले मतभेद विसरून तू पुढे आलास मदतीला. अण्णा राहू द्या. अहो हात कशाला जोडताय हा? अहो आपली भांडणं समजे राजकारणात हो. आणि दत्ता जगावा यात माझा बी स्वार्थ आहेच की. मागाशी सांगितलं ना तुम्हाला. मग हे बघा, काय बी लागलं तरी एकदम बिंदास सांगा आम्हाला. हा, आम्ही येऊ. चला येतो आम्ही. चला आई साहेब, येतो आम्ही. सांगा काही लागलं तर. इथं आपली माणसं आहेत. भवानीने इथे त्याची माणसं का ठेवली असतील? इथे सुद्धा दत्ता साहेबांवर हल्ला करण्याचा डाव तर नसेल ना त्याचा? डाव तर एकदम बरोबर बांधला होता. तुझं नशीब म्हणून तू हितवर पोचलास. पर आता नाही. आता हितून घरी नाही, सरळ वरचा मार्ग धरायचा असतो. तू हितून घरी जाणार नाहीस हे नक्की. दमानं झालं मला दुखलं तर तुझ्या आईला बी दुखल. साहेब, मला एक गोष्ट ध्यानात येईना झाली आहे. तुम्हाला त्या नक्षत्राचा आगापिछा माहिती आहे, तिच्या रंगाबद्दल बी ठाव आहे, मग तरी तुम्ही गप का राहिलात? अहो सांगून टाका की समधीकडं हो दे तिची नासाडी. तसं नसतं या भिकू. युद्धात जर का जिकायचं असेल तर असा वार घालायचा की परत वर मुंडी करून बघितलं नाही पाहिजे. आता जर का मी बोबाटा केला तर लईत लई काय होईल, त्या पोरीला घरातनं बाहेर काढतील. मला फक्त त्या पोरीचा नाही, त्या दत्ताचा बी काटा काढायचा आहे. फक्त एक कळत नाही, ती पोरगी त्या दत्ताचा जीव वाचवाया एवढी उतावळी का झालती? साहेब, आतल्या दोघांचं काही नाही, तसं नाही वाटत. पर काहीतरी गडबड नक्की आहे. एकतर ही तरी दत्ताचा वापर करून घेत असेल, नाहीतर तो दत्ता येडा बनून पेडा खातोय. घरातली खबर काढायला पाहिजे. घरातला एक जरी फितूर झाला ना तर कामच झालं म्हणून समजायचं. एक जण हाय, ती काहीतरी उत्मात करू शकते. फक्त तिला आपल्या हाताशी घ्यायला पाहिजे. कोण रे ती? होती नाही का त्या दत्ताची बहीण कला? तिचं काहीतरी खोट्ट झालेलं दिसतंय. ती फितुरी करू शकते. अरे बाबा, नागिन आहे ती, नागिन. तिच्या नादाला न लागलेलं बरं. कुठून येईल नि कुठं बी डसेल हे कोणाला बी सांगता येणार नाही. अजून कुणीतरी बघायला पाहिजे. हे आले गावचे भावी आमदार. या या भवानी शेठ या. हो मोरे साहेब, अहो, काय चाललंय हा? नाही म्हणजे एवढा मोठा प्लॅन केला होता आपण, समद्यावर पाणी फिरवला बघा तुम्ही. अहो त्यो दत्ता हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि तुम्ही इकडे गप्पा हाणताय होय. नाही मला सांगा, तुम्ही त्या दत्ताला नक्षत्राला सोडलं कसं?
तुझ्या आईला नीट बोलायला शिकवलं नाही होय? आवाज खाली ठेवून बोलायचं. यम यम म्हणतात मला. आणि एवढी खुमखुमी होती दत्ताला वर पोचवायची तर सावता थांबायचं होतं. अहो पण मोरे साहेब असा चान्स परत आपल्याला गावणार नाही. चान्स पैदा करायचा भवानी शेठ. म्हणून तर आज मी मुद्दामूनच जाऊ दिलं त्याला. का? कारण आता आपला विषय म्हणजे लईच खोल झालाय. तिथं येण्या अगोदर आपल्याला फक्त चांदणं पाहिजे होतं, नक्षत्राचं. पर त्याच्या आईच्या वस्तीत त्या दत्तानं माझ्यावर हात टाकला. त्याचा सूडबी उगवायचा आहे. अहो मग आजच संपवायचा होता की त्याला. एका झटक्यात. नाही 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 नाही. बोकडाला कसं आधी चारा पाणी घालत्यात, त्याला वाढवत्यात, मग चारा समोर ठेवत्यात आणि मग वार घालत्यात. तसंच त्या दत्ताला तडफडत तडफडत मारायचं आहे मला. खटक्या व बोट, माने व पलटी. महेश्वरी, सकाळपासून तुम्ही काय खाल्लेलं बी नाही. थोडस खाऊन घ्या ना. हा, दे तसं. नाही नाही, आम्हाला आता काय बी नग. दत्ताशी बोलल्या बिगर आमच्या घशाखाली एक कण बी नाही जायचा. आय साहेब अविनाश, खाली करी जाग त्याला. नाही 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 आय साहेब, हा अजून शुद्ध आली नाही. इश उतरणं झालंय. पर डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करताय. दत्त गुरु, अरे अजून किती परीक्षा बघणारच आमच्या दत्ताची तू. अण्णा अण्णा, तुम्ही आई साहेबच निघून घरला जा. मी आहे इथं. नाही नाही, दत्ताशी बोलल्या बिगर हा मी कुठे बी नाही जाणार. साहेब, अविनाश भाऊ हाय की इथं. तुम्ही कशाला काळजी करताय? सांगितलं ना व, दत्ताशी बोलत नाही तर आम्ही इथनं हालायचंच नाही. अण्णा, अहो तुम्ही तरी समजावं आई साहेबांनी. गावातले लोकांचे फोन यायलेत दत्ता भाऊंच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता. आता समजांना काय सांगणार? आई साहेब, त्यांना जास्त वेळ थांबून ठेवता येणार नाही. आणि समधी लोक इथं आले तर उगा गर्दी होईल. अण्णा, त्याच्यापेक्षा तुम्ही तिकडे जा आणि समध्या लोकांसंग बोला. महेश्वरी, हे बघ, अविनाश बरोबर बोलतोय. आपण गावातल्या लोकांशी जाऊन बोलूया. नाही म्हणलं ना एकदा. ताईसाहेब, मी आहे इथं. नक्षत्रा बी थांबल. काय नक्षत्रा? वय आहे, आम्ही थांबू इथं. चल, आपण निघूया. हे बघ, तिघं थांबायला लागल्यात. जास्त गर्दी करून काय होणार आहे? आता सकाळी आपल्यापैकी कुणीतरी येईलच की परत इथं. आळीपाळीला राहू आपण दत्ता भाऊ सोबत. आता चला की घरला. नक्षत्रा, राज्याला जर का त्याला शुद्ध आली ना तर आम्हाला कळव नक्की. वय आहे, काळजी घ्या. आई साहेब, घरी गेलात की फक्त दत्त गुरूंना गोडाचा प्रसाद दाखवाल का? तेच एक आशेचं किरण आहेत आपल्यासाठी. चला या. शंकर, तू आणि नक्षत्रा इथं थांबा. मी ह्यासनी सोडून येतो. आलोच मी. हा. ए नक्षत्रा, तू तरी खाऊन घे. नाही नको. अगं नक्षे, सकाळपासून तू पण उपाशीच आहेस. दादा, मला काही खायची इच्छा नाहीये. बर, मग थोडा चहा तरी घेऊन येतो. थोडा चहा प्यायलाच लागेल तुला. हा, मी आलोच घेऊन.
पर त्या अदुगर त्या दत्ताच्या घरची खबरबात काढायला पाहिजे. तुला त्या दत्ताच्या घरची प्रकरणं ठाव असतीलच की. जास्त नाही पण थोडीफार माहिती आहे. मला एक सांग, त्यो दत्ता मारकुट्या बैलावानी भैसटलेला का असतोय? प्रेम मोरे साहेब, प्रेमाचा विषय ह्यो प्रेमाचा विषय भल्या भल्यांना उंचीवर नेतो, नाहीतर एकदम जिमिनीत गाडतो बघा. आणि दत्ता बी त्याच प्रेमाच्या होडीत बसला आता. तुम्हाला सांगतो त्याची ती होडी लय बेकार बुडाली बघा. पर होती कोणती हिरोईन? रेखा, रेखा नाव पुरीचं. तुम्हाला सांगतो मोरे साहेब, अगदी लग्नापर्यंत गोष्ट गेली होती. ऐन मांडव सोडून निघून गेली बघा ती. हे म्हणजे सिक्सर हाणता हाणताच आउट झाला म्हणायचा. मोरे साहेब लय डेअरिंग बाज पोरगी. तुम्हाला सांगतो भर मांडवात ताईसाहेबांच्या कानाखाली भिरकावली. हे म्हणजे वाढीवच काम केलं तिनं. पर का? जास्त काही माहित नाही आपल्याला, पण जेवढं कानावर आहे तेवढं सांगतो. तो दत्ता सारखं आय 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 करत असतो ना, तेच त्या पोरीला आवडत नव्हतं बघा. दत्तासाहेब, आजवर माझ्यासाठी माझी आई आणि अक्षय हे एवढंच जग होतं हो माझं. असं कुणीच भेटलं नाही मला ज्याला मी आपलं मानू शकेन. आपलेपणा काय असतो कधी माहीतच नव्हतं. जेव्हापासून तुम्ही भेटला तेव्हापासून का कोण जाणे, पण सतत तुमच्याकडे ओढले गेले. पर मग ती गेल्यावर दुसरी कोणी हिरोईन? अहो मोरे साहेब, तुम्हाला सांगतो त्यानंतर दत्ताची प्रेम करायची हौसच फिटली. नुसतं प्रेमाचं प जरी ऐकलं तरी बियाणं खवळतंय. प्रेम म्हणजे त्याच्यासाठी शाप आहे, शाप. दत्तासाहेब, तुमचा रागीट स्वभाव, तुमचं बोलणं, तुमची काळजी करायची पद्धत, या सगळ्यामुळे कधी तुमच्या प्रेमात पडले असं मलाच कळलं नाही. दत्तासाहेब, मला पहिल्यांदा कोणी आवडलं असेल ना तर ते तुम्ही आहात. मी अडकले हो तुमच्या. जर तुम्ही गेला तरी नक्षत्र पण नाही जगू शकणार.
तुमच्यात अडकलेला माझा जीव घेऊन जाऊ नका. या ना परत. परत या ना. हेच तर पाहिजे होत. दत्ताची दुखरी न सापडतच नव्हती. आता ह्या नशीवर असा जोरात दाब देतो की साला केकाटलाच पाहिजे. ज्याच्यापासून तो पळ काढीत होता तेच त्याच्या मरणाचं कारण बनवतो की नाही बघ. दत्ताला एकदा का प्रेमात पाडला एक तर ती मरल नाहीतर त्यो. नाहीतर दोघं बी मरतील. अंगाशी मी तुमच्याशिवाय नाही जगू शकतो. तुमच्याशिवाय अपूर्ण आहे मी. कसं आहे, तुम्ही माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम असेल. दत्ताबद्दल एवढं समद मटेरियल हातात असताना त्यानं मरून चालणार नाही. त्यानं जगायलाच पाहिजे. पण मोरे साहेब एकदा का साप हातात आला की त्याला ठेचल्या बिगर सोडायचं नाही. नाहीतर त्यो उलटा फना काढतोय आपल्यावर. त्यांना फना काढायच्या अगोदर आपण त्याचे दातच काढून घ्यायचे आणि त्याच्या दाताचं ईश त्याच्यात अंगात पेरायचं. म्हणजे स्वतःच्याच ईशानं स्वतःचा जीव टाकेल. अहो पण मोरे साहेब हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल हो. ते तू माझ्यावर सोड. माणसाला गोळी घातली का नाही की तो एका फटक्यात मरतोय. पर प्रेमात माणूस तडफडत तडफडत दमादमानं जीव टाकतो. त्याची इतकी तडफड सुरू होते की घाव घेता घेता कधी मरून जातो त्याचं त्याला बी कळत नाही. दत्ताला बी असाच तडफडत तडफडत मरताना मला पाहायचंय. परत या दत्तासाहेब, तुम्हाला शपथ आहे माझी. परत या. नाही जगू शकत तुमच्याशिवाय. दत्तासाहेब, तुमची स्टील बॉडी, तुमची टेकडी बोलवते हो तुम्हाला. या ना परत. दत्तासाहेब, दत्तासाहेब, रेखाताईंचा हात समजून माझा हात. ये की नको. कशाला उगा दत्ताचा जीव घ्यायला मजबूर करतीस. ये. तुमच्या मनात अजून पण तुमचं पहिलं प्रेम आहे का हो दत्तासाहेब? मी कधीच तुमच्या मनात माझी जागा नाही बनवू शकत का?